नागपुर के मानकापुर इलाके में फुटवेरी व्यापारियों से फिरौती मांगने की सनसनीखेज वारदात सामने आई है। नशे में धुत एक अपराधी ने दुकान के सामने हंगामा कर गाली गलौज की और व्यापारियों से 2000 रुपए हफ्ते की मांग कर डाली। मानकापुर ने तत्काल कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया गया। 31 ऑक्टोबरला मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घटना घडलेली आहे। याच्यामध्ये एक तक्रारदार आहेत मनमित शुक्ला यांचं एक ठेला आहे। त्या ठिकाणी अब्दुल सादिक काल्या नावाचा एक रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। याला ऑलरेडी वरिष्ठांच्या आदेशानुसार तडीपार केलेला आहे। हा त्या ठिकाणी नशा करून पडलेला होता। त्याला त्या दुकानदाराने उठवण्याचा प्रयत्न केला। त्यावर त्याने दुकानदारालाच उलट्या सुलट्या शिवीगाळ वगैरे केली, मारण्याची धमकी दिली आणि तडीपार कालावधीत असताना विना परवानगी तो या ठिकाणी आलेला होता। त्याचप्रमाणे या ठिकाणी जर तुला दुकान किंवा ठेला चालू ठेवायचा असेल तर मला महिन्याला 2000 रुपये तुला हप्ता द्यावा लागेल, खंडणी द्यावा लागेल, अशा प्रकारे त्याने मागणी केली। त्यानंतर त्याची माहिती दुकानदाराने पोलिसांना दिल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी तात्काळ गेली, त्याला ताब्यात घेतला, त्याची वैद्यकीय तपासणी केली आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याविरुद्ध शिवीगाळ करणे, अश्लील शिवीगाळ करणे, त्याचप्रमाणे दमदाटी, मारहाणीची धमकी देणे आणि खंडणी मागणे अशा विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अरेस्ट करण्यात आलेली आहे। अटक करून त्याला मान्य न्यायालयात हजर केलं असता मान्य न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। अद्याप तो जामिनावर आलेला नाही आणि तो जो हद्दपार आहे त्या हद्दपारमध्ये त्याचं उल्लंघन केलं, हद्दपारच्या अटी शर्तींचं उल्लंघन केलं म्हणूनही त्याच्यावर यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये पोलीस निरीक्षक गुन्हे PI क्राईम आमचे अमोल इंगोले साहेब आहेत। त्यांनी सदरची कारवाई केलेली आहे। सदरची कारवाई माननीय झोन 2 DCP नित्यानंद झा सर आणि ACP मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली PI अमोल इंगोले आणि त्यांची टीम यांनी ही कारवाई केलेली आहे आणि हा जर परत मिळून आला तर पुन्हा देखील त्याच्याविरुद्ध आम्ही अशाच प्रकारे कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत।